नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त अशा कुरकुरीत अळूच्या वड्या दाखवणार आहे। तर त्यासाठी मी ते अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही जी पानं आहेत ती आपल्याला घशामध्ये अजिबात कापत नाही। शिवाय ह्या ज्या वड्या आहेत त्या 10 मिनिटात शिजतात, खूप फास्ट अशा ह्या शिजतात। तर आता इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेले आहे आणि आपल्याला आता इथे मिरची वाटून घ्यायची। त्यासाठी मी ते हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण घेतलेले हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची। आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मी आता हे मिक्सरला फिरून घेत आहे। मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आपली जी मिरचीची पेस्ट आहे ती इथे बनवून तयार आहे। तर मी आता बेसन पिठामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि आपण जी मिरची वाटून घेतलेली त्यात आपण पाणी टाकून घ्यायचे आणि हे संपूर्ण मिक्सचर आपल्याला बेसनामध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला लागेल तसं आपल्याला इथे पाणी घ्यायचे। चवीपुरतं मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर बनवून घ्यायचे। सेमी सॉलिड असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। जशी गरज लागेल तसं आपल्याला यात पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचे। इथे मी काही तीळ टाकून घेतलेलं आहे। तिळांनी या ज्या वड्यांची चव आहे ती खूप छान लागते। मस्त असा त्यांचा क्रंच आपण ज्यावेळेस वडी खातो त्यावेळेस येतो। तर तुम्ही तीळ त्यात नक्की ॲड करा। आता हे बॅटर मी अशा प्रकारे बनवून घेतलेले। इथे मी धुतलेली पानं पोळपाटावर घेणार आहे आणि ते आपल्याला उलटे करून त्यावर आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते लावून घ्यायचे। पानं छोटी आहेत तर 4 ते 5 पानं तुम्ही यावर एकावर एक ठेवून या वड्या बनवून घेऊ शकतात। तर आता मी इथे 4 पानांची ही वडी बनवून घेणार आहे। एकावर एक अशाच पद्धतीने हे पानं ठेवून संपूर्ण पानांना मी हा जो मसाला आहे तो लावून घेणार आहे आणि फोल्ड करत करत आपण फोल्ड केलेल्या भागालाही अशा पद्धतीने बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। म्हणजे ही जी वडी आहे ती शिजल्यानंतर खूप छान लागते। स्वयंपाकाची खरं म्हणजे आवड लागते। असं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकायलाच हवी। तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही अगदी बघून देखील कुठल्याही रेसिपी शिकू शकतात। मला माझ्या आईने कधीही हात पकडून असं शिकवलेलं नाही आहे। मी माझ्या बहिणींकडे बघत बघतच स्वयंपाक शिकलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने मी ह्या वड्यांचे रोल बनवून घेतलेले आहेत। ते आपल्याला तेल लावलेल्या एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आणि खाली मी पाणी तापत ठेवलेले। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी या ज्या वड्या आहेत त्या शिजून घ्यायच्या आहे। 10 मिनिटांनंतर आपल्या वड्या शिजून तयार आहेत। मस्त अशा त्या शिजलेल्या आहेत। गरम आहेत तर आपण जपून जरा ते कट करायच्या आहेत। आता पोळपाटावर मी त्या काढून घेतलेल्या आहे आणि चाकूला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित कट होतात। खूप गरम अशा ह्या वड्या आहेत। अशाच पद्धतीने या संपूर्ण वड्या मी ते कट करून घेतलेल्या आहे। बघा किती छान त्याला लेअर आलेली आहे। आता तव्यावर थोडंसं तेल टाकून या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। या वड्या मी तेलावर शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला डीप फ्राय करायच्या असल्यास तुम्ही तसंही करू शकतात, पण अशाही या वड्या खूप छान लागतात। कमी तेलामध्ये कमी ऑइली खाल्लेलं कधीही चांगलं। तर आता थोडंसं तेल टाकून मी ह्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला नक्की सांगायचं आहे की तुमच्या अळूच्या वड्या कशा बनल्या। बघा आपल्या मस्त अशा क्रिस्पी अळू वड्या इथे बनवून तयार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।